रायगडच्या माथेरान, कर्जत आणि खोपोली परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे माथेरानमधील पर्यटकांची एकच तारांबळ उडाली. तर पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पेणच्या जावळी गावातील अनेक घरांना पावसाचा फटका बसलाय. घरावरील पत्रे उडाले तर काहींच्या भिंती कोसळून मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या 20 एकरवरील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. रायगड जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कर्जत, खालापूर, पेण आणि सुधागड तालुक्यातील वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा, आखातवाडे आणि गंगापूर या गावांमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कांदा आणि मका या पिकांना फटका बसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. शहापुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पत्रे थेट रेल्वेच्या विद्युत लाईनवरती अडकलेल्या. त्यामुळे महामार्ग आणि रेल्वे सेवा काही काळ खोळंबली. यानंतर अडकलेला पत्रा काढून रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली. उल्हासनगर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं. मुख्य रस्त्यावरती 2 झाडं उन्मळून पडल्यामुळे दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. तर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. माढा तालुक्यातील कुडूस आणि आबितघर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर वीटभट्टी व्यावसायिकांचं पावसामुळे मोठं नुकसान झालंय. दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगड परिसर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं. धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली असून परिसरातील वृद्ध, नागरिक आणि लहान मुलांना श्वसनाचा त्रास जाणवतो. भिवंडीतील पडग्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर वडपे, दाभाड या परिसरामध्ये वादळामुळे धूळ पसरली. बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ या 3ही शहरात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पालघरच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. वाड्यासह आजूबाजूच्या परिसरात पाऊस बरसलाय. या पावसामुळे आंबा, चिकू या फळबागांना मोठा फटका बसलाय. शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. अनेक भागात झाडं उन्मळून पडली. मुंबई नाशिक महामार्गावर लाहे फाटा आणि रतांधळे फाट्यावरती विद्युत पोल पडल्यामुळे काही काळ वाहतूक बंद करण्यात आली. धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढले. अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील 104 गावांना मोठा फटका बसलाय. कांदा, मका, बाजरी, ज्वारी आणि फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होती. मावळमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. दरम्यान शेतातील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शहापूरच्या डोळखाम भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र भाजीपाला आणि आंब्याच्या पिकांवरती याचा मोठा परिणाम झाला. वाशिममध्ये सलग 4थ्या दिवशी सुद्धा अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे हळद, कांदा बीज आणि उर्वरित गव्हाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात. लातूरमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी पाहणी केली. नांदुरा आणि लिंगदाळ या गावामध्ये त्यांनी पाहणी केली. नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना पाटलांनी दिल्या. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर बघायला मिळाला. पळशीमधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंबा बागेचं यात प्रचंड नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाखाली अक्षरशः आंब्यांचा सडा पडलेला होता. मंत्री माणिकराव कोकाटेंच्या पक्षाच्या बैठकीमुळे शेतकरी वाऱ्यावरती राहिला. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये झालेल्या अवकाळीच्या नुकसानाची कृषी मंत्री कोकाटे पाहणी करणार होते. पण पक्षाच्या बैठकीमुळे पाहणी दौऱ्याला उशीर झाला. प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढला असून कोरटकरच्या जामीन अर्जावरती आता 7 एप्रिलला सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. सलमान खानला आवश्यक सुरक्षा देण्यात आली आहे. बिश्नोई यांच्या बाबतीत पोलीस यंत्रणा अलर्ट आहे. तसंच बिश्नोई यांचा हेतू पूर्ण होणार नाही अशी माहिती राज्याचे गृहमंत्री योगेश कदमांनी दिली. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेने बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. मारहाण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकने थकीत कर्जाप्रकरणी जप्तीची नोटीस बजावली। या कारखान्यावरती बँकेचं 1400 ते 1500 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे। त्यानुसार कोर्टाने कारखान्याच्या जप्तीचे आदेश पारित केले असून 17 एप्रिलला कारवाई केली जाणार आहे। राज्यातील एक राज्य एक गणवेश ही योजना रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे शाळांमध्ये गणवेश खरेदी आणि रंगनिवडीचा अधिकार पुन्हा शालेय व्यवस्थापन समित्यांकडे सोपवण्यात आला आहे। या निर्णयाचं पालक, शिक्षक संघटना आणि स्थानिक प्रतिनिधींकडून स्वागत करण्यात आलं। आरटीओकडे विशिष्ट वाहन क्रमांक घेण्यासाठी नागरिकांची मागणी वाढली आहे। 2 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या काळात तब्बल 560 वाहनधारकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विशिष्ट नंबरसाठी अर्ज केला। रामनवमी निमित्ताने कल्याण डोंबिवलीमध्ये मांस विक्रीची दुकानं ही बंद राहणार आहेत। कल्याण डोंबिवली मनपाने परिपत्रक काढत आदेश जारी केला आहे। 5 एप्रिलला दुपारी 12 ते 6 एप्रिलला मध्यरात्री 1 पर्यंत दुकानं बंद राहणार आहेत। नाशिकच्या इगतपुरीत जमावाने थेट पोलिसांना मारहाण केली आहे। झाडावरती लटकलेल्या मृतदेहाबाबत चौकशी करण्यासाठी गेलेले पोलीस कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ या दोघांनाही कपडे फाटेपर्यंत नागरिकांनी मारहाण केली। मनीषा भिडवे हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागलाय। मृत मनीषा भिडवेचा मोबाईल पोलिसांना सापडलाय। आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी हा मोबाईल सापडलाय। मोबाईल सापडल्यामुळे अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता आहे। गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात असलेल्या मशिदीवरती डिटोनेटर स्फोट घडवणाऱ्या 2 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना कडक शिक्षा द्या या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात समाजाने प्रशासनाला निवेदन दिलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती शिंदे साहेबांचं लक्ष आहे। आंधळेला पकडण्याचे 100% प्रयत्न सुरू आहेत। आरोपींना मदत करणाऱ्यांना कोणीही सोडणार नाही असं योगेश कदमांनी सांगितलं। हसाचोकच्या गावकऱ्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या समोर तक्रारींचा पाढा वाचला। न्याय मिळवून द्यायचा असेल तर आरोपींना फाशीच दिली पाहिजे, तर न्याय मिळेल असं गावकरी म्हणाले। वक्फ बोर्ड संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। काँग्रेस सदस्य मोहम्मद जावेद यांनी ही याचिका दाखल केली आहे। लवकरच तारीख निश्चित करणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं। खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टात वक्फ बोर्डशी संबंधित याचिका दाखल केली आहे। ओवैसींनी फक्त दुरुस्ती विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय। सुप्रीम कोर्टात लवकरच या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव इकडे वक्फ सुधारणा बिल पारित झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। तळेगावातील 300 एकर जमिनीवरती वक्फ बोर्डाने हक्क सांगत दावा केला होता। मात्र संसदेतील निर्णय दिलासादायक असल्यामुळे भाजपाच्या वतीने साखर वाटून आनंद साजरा केला। मंत्री उदय सामंतांनी साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली। यावेळेला तरुणांना मुंबई पुण्याकडे जाण्यापेक्षा साताऱ्यातच आयटी पार्क व्हावं अशी इच्छा शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली। दरम्यान साताऱ्यातील आयटी पार्कचा निर्णय घेऊनच मुंबईला जाणार असल्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलं। राज्याची आर्थिक स्थिती पाहून कर्जमाफीवरती निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती मंत्री संजय सावकार यांनी दिली। तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते आले असून जे रखडलेले आहेत ते पुढच्या महिन्यापर्यंत येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मरळी गावच्या निनाई देवीच्या यात्रेमध्ये आली कडकलक्ष्मी आली या गाण्यावरती ठेका धरला। माजी सरपंच प्रवीण पाटील यांनी सुद्धा देसाईंसह ठेका धरला। देवीची पालखी खांद्यावरती घेत गावच्या लोकांसह त्यांनी यात्रेचा आनंद लुटला। बीडमध्ये अजित पवारांनी पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतात जिल्ह्यातील 338 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले। यावेळेला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकावरील नेत्यांनाही शस्त्र मॅन केलेली आहे। महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरातील प्रदूषणाबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात यावेळेला चर्चा करण्यात आली। घनकचरा, सांडपाणी, वायू प्रदूषण आणि सिंगल यूज प्लास्टिक या विषयांवरती चर्चा करत प्रदूषण कमी करण्याबाबत निर्धार करण्यात आला। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांना आपलं प्राण गमवावं लागलं। दरम्यान ही घटना अत्यंत दुर्दैवी असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठवलेली नोटीस न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या तरतुदीचं उल्लंघन केल्याने आणि कर्तव्यावरती कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. घटनेच्या चौकशीसाठी धर्मदाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या खुलाशामध्ये सूर्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या उपचाराबाबत काही आक्षेप नोंदवले होते. दरम्यान आमच्याकडे रुग्ण दाखल होताच आम्ही त्याच्यावरती तातडीने उपचार केले, त्यामुळे आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं स्पष्टीकरण सूर्या हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलं. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा निषेध व्यक्त करत शिवसेनेच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत दोषींवरती कडक कारवाईची मागणी करण्यात आली. या डॉक्टरांनी 20 लाख रुपयांची मागणी केली त्या डॉक्टरचं खासगी क्लिनिक भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. क्लिनिकमध्ये घुसत महिलांनी तोडफोड केली. तर मध्ये आयुक्त कार्यालयाबाहेर शिवसेनेने आंदोलन केलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही एका ट्रस्टची असल्यामुळे धर्मदाय आयुक्त कारवाई करत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत पुण्यातील घटनेबाबत संताप व्यक्त केला. ताई आम्हाला माफ कर अशी पोस्ट खासदार अमोल कोल्हे यांनी केली. पुण्यात ऐन उन्हाळ्यात महापालिकेच्या 35 जलतरण तलावांपैकी 9 तलाव हे बंद असल्याचं समोर आलं. वाढत्या गरमीमुळे नागरिक हैराण असून जलतरण तलाव बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. उल्हासनगर शहरात इलेक्ट्रिक स्मशानभूमीच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केलं. स्मशानभूमीत लाकडांवरती अंत्यसंस्कार केल्यामुळे मोठं प्रदूषण होतं असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक होत स्मशानभूमीच्या मागणीसाठी आंदोलन केलं. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आता हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवरती एकाने लालचंद यांना ठार मारण्याची पोस्ट केली. यानंतर लालचंद यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. नवी मुंबईत 2 डंपरची धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. अपघातात एका डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. पनवेलवरून मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात झाला. अकोल्यातील कासमपूर पळसो गावात काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला कॉलरा असल्याचं निदान करण्यात आलं होतं. आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्यात. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो या गावातील 286 घरातील सुमारे 4,992 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील उमरगा इकडे वन विभागाचं कार्यालय राम भरोसे आहे. या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसतात, त्यामुळे बिबट्या आणि वाघांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. तक्रार दाखल करायला गेलेल्या नागरिकांनी कार्यालयातील रिकाम्या खुर्च्यांचा बनवलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो. कोकणच्या समुद्र किनारपट्टी भागामध्ये वीज वितरणच्या अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या कामाला आता वेग आलाय. वारंवार येणाऱ्या चक्रीवादळापासून होणारी हानी टाळण्यासाठी मविया सरकारच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान कामाला वेग आल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं. बेळगाव चोपडा तालुक्यातील वाडोदा या गावात बिबट्याने एका वासरावरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वासराचा मृत्यू झाला. नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता वन विभागाकडे केली. गेल्या 2 दिवसात राळेगावमध्ये कापसाच्या दरामध्ये 1100 रुपयांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत कापसाला 7,900 रुपये इतका दर मिळतोय. दरम्यान या दरवाढीचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा नसून केवळ व्यापाऱ्यांचा फायदा होत असल्याचा आरोप केला जातो. सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी गावामध्ये नारळ विक्रीला बंदी घालण्यात आली. भाविकांनी फोडलेल्या नारळाच्या कचऱ्याचा त्रास यामुळे नारळ विक्री आणि नारळ फोडण्यावरून बंदी घालण्यात आली. सिंधुदुर्गामध्ये तिथवली या गावात बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. बिबट्याने गुरं शेळ्यांवरती हल्ला केल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करून जंगलामध्ये सोडल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. चंद्रपूर जिल्ह्यातील उमा नदी ही चिमूरसह आसपासच्या तालुक्यांची जीवनदायिनी आहे. मात्र प्रदूषण, अतिक्रमण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीचं अस्तित्वच धोक्यात आलं. मुंजेच्या आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील 36 गावांना पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना बंद करण्यात आली आहे. 24 लाख रुपयांचं वीज बिल प्रलंबित असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. योजना देखील बंद झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. आंबेगावच्या टाकेवाडीत बिबट्याने एका गोठ्यातील कोंबड्यांवरती हल्ला केला. आठवड्याभरामध्ये बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला केला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता शेतकरी करतात. नंदुरबारमधल्या आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या 4 चाकीची काच फोडून 50,000ची रोकड लंपास करण्यात आली. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधाराने चोरट्यांचा शोध सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील घाडस गावात गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली। आरोपीकडून एक गावठी बनावटीचं पिस्तूल आणि अंदाजे 20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। धाराशिव सायबर भामट्याने बँक खातं अपडेट करण्यासाठी आधार पॅनची माहिती घेऊन एका व्यक्तीला 24,47,000चा गंडा घातला। येडेश्वर दूध डेअरीच्या बँक खात्यातून हे पैसे गेलेत। या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। इंदापूर तालुक्यातील गोतंडी इकडे 4 दुकानांच्या छतावरील पत्रे बाजूला करून चोरट्यांनी दुकानातील वस्तू आणि रोख रक्कम लंपास केली। या प्रकरणी वालचंद नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करतात। शेतात कामासाठी शेतमजुरांना घेऊन जात असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यामुळे 7 महिलांचा मृत्यू झाला। नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात ही घटना घडली। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। अक्कलकोवा आणि मोलगीला या जोडणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील देवगोळी घाटामध्ये अवजड वाहन पलटून मोठा अपघात झाला। ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। पालघरच्या तारापूर बोईसर मार्गावरती कंपनीच्या खासगी बसचा अपघात झाला। या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। यात बसमधील 2 कर्मचारी जखमी झाले। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। मनोज कुमारांचं शिर्डी के साईबाबा या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती। दरम्यान त्यांच्या निधनामुळे शिर्डीकरांवर सुद्धा शोककळा पसरली आहे। साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। नुकत्याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून भगवान आनंद तळेकर यांच्यावरती साईनाथ रुग्णालयामध्ये यशस्वी नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली। या शस्त्रक्रियेनंतर त्यांना स्पष्ट दिसू लागल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलं। अकोला शहरातील गुढळी भागात 10 ते 12 कुत्र्यांचा मृत्यू झालाय। या मृत्यू झाल्यामुळे कुणी अज्ञात व्यक्तीने निर्दयतेने या कुत्र्यांना विष दिल्याचा संशय व्यक्त केला जातो। मराठी भाषेवरून सांगलीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावरती मनसैनिकांनी धडक दिली। मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी बँकेच्या परप्रांतीय मॅनेजरला चांगलंच धारेवरती धरलं। दरम्यान परप्रांतीय मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना हटवून मराठी भाषिकांना प्राधान्य देण्याची मागणी या मनसैनिकांनी केली। मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ व्हावं या मागणीसाठी पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीने पंढरपूर ते कोल्हापूर अशी खंडपीठ रथयात्रा सुरू करण्यात आली। सोलापूर, सातारा आणि सांगली या 3 जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत ही रथयात्रा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत प्रवास करणार आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, विधवा, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सिंहगर्जना युवक अपंग विकास सामाजिक संघटना आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने मोर्चा काढला। कर्जमाफी, नुकसान भरपाई, पीक विमा, घरकुल, अनुदान वाढ, दिव्यांगांसाठी जागा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले।